सह्याद्रीतील गनिमी कावा आता उत्तरेत धडकत होता. हे एक असं वादळ होतं ज्याने मुघल सत्तेचा पायाच हादरवला. अस्तित्वासाठी लढणारं स्वराज्य अचानक थेट दिल्लीच्या वेशीवर कसं पोहोचलं? चला, या थरारक आणि ऐतिहासिक प्रवासाचा मागोवा घेऊया. 1707 औरंगजेबाचा मृत्यू. उत्तरेत सत्तेची मोठी पोकळी निर्माण झाली आणि इथूनच मराठा साम्राज्याच्या अफाट विस्ताराची ठिणगी पडली. मुघल सत्ता कमकुवत होत होती. दिल्लीच्या तख्तासाठी अक्षरशः रक्तरंजित आणि कडवा सत्ता संघर्ष उफाळून आला होता. इकडे महाराष्ट्रात मात्र छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्याची घडी पुन्हा भक्कम बसवली आणि पेशवेपदाचा सुवर्णकाळ सुरू झाला. साल 1720. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी एका नव्या निर्भय वादळाने मराठा साम्राज्याची सूत्र हाती घेतली. बाजीराव पेशवे. इतका तरुण सेनानी हा अवाढव्य डोलारा कसा पेलणार, असा प्रश्न त्यावेळी दिल्लीपासून दख्खनपर्यंत अनेकांना पडला होता. पण बाजीरावांची दृष्टी अगदी स्पष्ट होती. मुळ्यावर घाव घातला की फांद्या आपोआप कोसळतील, हा त्यांचा आक्रमक मनसुबा होता. त्यांनी मुघलांच्या संथ फौजांऐवजी वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या घोडदळावर आणि सततच्या हालचालींवर भर दिला. रणनीती पूर्णपणे बदलली. याच विजेच्या वेगामुळे बघता बघता माळवा, बुंदेलखंड आणि गुजरात या प्रांतांवर मराठ्यांचा भगवा दिमाखात फडकू लागला. गोंधळलेले मुघल सैन्य सावरण्याआधीच मराठा फौजा नव्या लक्ष्यांवर तुटून पडत. शत्रूला विचार करायला वेळच मिळत नसे. आणि मग उजाडलं 1737 साल. मराठा इतिहासातील सर्वात धाडसी आणि अनपेक्षित असा ऐतिहासिक लष्करी निर्णय घेतला गेला. बाजीरावांनी थेट दिल्लीच्या हृदयावर प्रहार करण्यासाठी एका महाभयंकर आणि विजेसारख्या वेगवान मोहिमेचे रणशिंग फुंकले. मराठा घोडदळाच्या या भयंकर वेगामुळे मुघल पूर्णपणे गाफील राहिले. हा दिल्लीच्या तख्तासाठी एक महाकाय धक्का होता. दिल्लीपर्यंतची मजल हा केवळ लष्करी विजय नव्हता, तर या धडकेने संपूर्ण मुघल दरबार मानसिकदृष्ट्या मुळापासून हादरून गेला. बाजीराव अजिंक्य कसे ठरले? रहस्य साधं होतं. वाऱ्यासारखी हालचाल, अचानक हल्ले आणि अत्यंत तत्पर, निर्भय निर्णयक्षमता. याच अद्वितीय रणनीतीमुळे बाजीराव पेशवे त्यांच्या उभ्या आयुष्यात एकही मोठी लढाई हरले नाहीत. एकही नाही. त्यांच्या याच झंझावाताने मराठ्यांना प्रादेशिक सत्तेतून एका अजिंक्य आणि अखिल भारतीय महासत्तेत रूपांतरित करून टाकलं. हा विस्तार खऱ्या अर्थाने एक भावनिक प्रवास होता. छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बाजीरावांच्या पराक्रमाने साकार होत होतं. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत अस्तित्वासाठी सुरू झालेला तो खडतर संघर्ष आता एका विशाल आणि अभिमानास्पद साम्राज्यात बदलला होता. हा देदीप्यमान इतिहास आजही थक्क करतो. अफाट निश्चय आणि विजेचा वेग एकत्र आल्यावर त्यांच्यापुढे कोण टिकणार?